यप्पा मोर्या मोर्या। गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो। तर आज गणेश चतुर्थी आहे, फायनली आपले बाप्पा आलेले आहेत। आज पहिला दिवस आहे गणपतीचा, तर त्यानिमित्ताने आपण दर्शन करायला निघालेलो आहे मुंबईला। म्हणजे दरवर्षी आम्ही जात असतो मित्र, तर आता आम्ही निघालेलो आहे। दुपारचे 12 वाजलेले आहेत, बघू जरा लेट झालेलं आहे। काल रात्री एडिटिंग आणि ते करत होतो हंडीच्या ब्लॉगचा, म्हणून जरा लेट झालं आहे। चला आपण निघूया आता। आकाश आणि गौरेश आहे माझ्यासोबत, आणि तिकडे सोहम पण भेटणार आहे आम्हाला। बघू मग कसं काय। मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे चिंच पोकळीला, आम्ही आलेलो आहे। माझ्यासोबत आकाश आहे, आकाश जुळलेला आहे, आणि त्याचा भाऊ गौरेश, म्हणजे आपला पण भाऊच आहे हा। तर जाम भूक लागली, नाश्ता करायला आम्ही आलेलो आहे इकडे। ट्राय करा, आवडेल, नक्कीच आवडेल, मस्त भेटेल। आम्ही दरवर्षी येतो इथे तेव्हा नाश्ता करतोच। रगडा पॅटीस पावर भेटतो। आम्ही दरवर्षी आलो ना तर इथे खाऊनच जातो। आकाश शेट इथला स्थायिक आहे, म्हणून त्याकडे ID बिडी असल्यामुळे त्याला खूप फोन येत आहेत, दर्शन दे दर्शन दे, ते चालू झालेलं आहे। आता 10 दिवस काही सुटका नाही भावाला। चला, जाम भूक लागली, नाश्ता करून घेतो आता आम्ही पण। गौरेश भाऊ भूक लागली ना? जाम भूक लागली। चला मित्रांनो, जाम गर्दी होती, फायनली आपला नंबर लागलेला आहे। गौरेश जाम भूक लागली भावा, जास्त लागली आता, खूप जास्त भूक लागलेली आहे। आपल्या जो सोहम पण आहे, सोहम थोड्या वेळी येईल। नाश्ता करून घेतो मित्रांनो, हो बोलतो। चला मित्रांनो, आमचा नाश्ता झालेला आहे मस्तपैकी, आणि तुम्ही लाईन बघू शकता चिंतामणीला। चिंतामणीला खूप गर्दी झालेली आहे, हे बघा, ही मेन गेट आहे, आणि लाईन बघा, खूप गर्दी झाली आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला ID बिडी भेटलेला आहे। आकाश शेठ ID भेटलाय ना? खूप गर्दी झाली आहे खाली, तर ID कोण थांबवते भाई लिफ्ट? चला लवकर मित्रांनो, गेट पर्यंत लाईन आले, हे बघा, खूप गर्दी झाली, गेटच्या बाहेर गेलेला आहे। आता आपलं काय टेन्शन नाही, आपल्याकडे ID आहे, म्हणून आपलं होऊन जाईल। चला मित्रांनो, 10 मिनिटात गणपतीजवळ पोचलेलं आहे, खूप मस्त वाटते। आकाश शेठ, खूप भारी दर्शन झालेलं आहे आमचं, खूप मजा आली। मूर्ती बघा किती छान आहे, बाबा तुम्हाला फोटो दाखवतो। थोड्या वेळ जरा बसतो, सोहम येतोय म्हणून आम्ही त्याची वाट बघतोय। मंडपामध्येच बसलेलो आहे, गणपती हा बघा मागे। मित्रांनो, आम्ही नारळ आणायला विसरलो, म्हणून जरा सोहम नारळ आणायला गेलेला आहे। मस्त मूर्ती, सोहम भेटलेला आहे आपल्याला। सोहम इथला स्थायिक आहे, खूप सहकार्य केलं आपल्याला ह्याने। दरवर्षी नारळ ते पण आणून दिलेलं आहे आम्हाला। मूर्ती बघा तुम्ही मित्रांनो, खूप गर्दी झालेली आहे। आता आम्ही नारळ ते ठेवतो आणि दुसरीकडे जातो दर्शन करायला।
लालबागच्या राजाला बघा मित्रांनो खूप गर्दी आहे. आम्ही तर नाही करणार आहे लालबागच्या राजाचं दर्शन. आता खूप गर्दी आहे. तर मित्रांनो आता आम्ही कुठल्या गणपती महागणपतीला आलेलो आहे. आयडिया असल्यामुळे आपलं लवकर काम झालं मित्रांनो. आकाश आणि सोहम दोघांकडे आयडी आहे. आता जिथे आपण दर्शन केलं गणपतीचं तो इकडनं विसर्जन होतो. बघू शकता किती छोटी गल्ली आहे. इकडनं हा गणपती येतो. आम्हाला तुम्हाला दाखवतो. बघा या गल्लीचा जो गणपती आणला जातो आणि विसर्जनला पण इकडनंच आणला जातो. बघा किती छोटी गल्ली आहे. एक एक रस्ते ओळखीचे झाले जातात सोहमच्या. काय सोहम स्थायिक असण्याचा फायदा कुठून कुठून काढतं आम्हाला. गणपतीचं नाव काय सोहम? बल्लारेश्वर गणपतीला मित्रांनो आम्ही आलेलो आहे. दरवर्षीच येतो. तसे काही गणपती असे आहेत की त्या गणपतीला आम्ही दरवर्षी येतोच म्हणजे नेमानी. अच्छा ट्रॉफी पण आहे मित्रांनो. थांबा दाखवतो तुम्हाला. मित्रांनो ही ट्रॉफी गणपती. मित्रांनो आता आम्ही मुंबईच्या राजाला चाललेलो आहे. आकाश आणि गौरेश मागे आहे. आकाशला काही मित्र भेटलेत म्हणून तो मागणे येतोय. मी आणि सोहम पुढे चाललोय. जाम पाय दुखायला लागले जातात चालून. गर्दी पण खूप आहे. आज पहिला दिवस असून पण गर्दी खूप आहे. कमान बघा मित्रांनो किती भारी आहे मुंबईचा राजा. चला आता आपलं VIP मधनं होऊन जाईल. चल सोहम पुढे. आकाश कुठं राहिला? आकाश मागे आहे. डायरेक्ट घेऊन मित्रांनो इथे VIP लाईन आहे. जर तुम्हाला यायचं असलं इकडनं तर 30 रुपयाची कुपन पण तुम्ही काढून येऊ शकता. चला खूप गर्दी आहे मित्रांनो. आपलं फटाफट होतंय दर्शन सगळीकडेच यांच्यामुळे. मस्त डेकोरेशन केलेलं आहे. छान. तर मित्रांनो आता आम्ही परेलला चाललेलो आहे. चालतच चाललो आहे कारण काय टॅक्सी आणि ते घेतल्या परत पुढे ट्रॅफिक लागेल. तर परेलचा राजा आहे तिकडे आणि परेलचा अजून कोणता आहे म्हणतो महाराज आहे. तिथेच चाललेलो आहे आता आम्ही. चला नाश्ता खूप हेवी केलेला म्हणून आतापर्यंत काही भूक लागली नाही. नंतर लय वाट लागली असती एवढं चालायचं. सोहम तर घरनंच जेवण आलेला. सोहम भावा काय जेवलंस तू खरं सांग. जाऊ दे बघून मित्रांनो जो गणपती होता तो पूर्ण राम रूपात होता. खूप मस्त दर्शन झालेलं आहे तिथलं पण आपलं. भारी केलेलं त्या लोकांनी डेकोरेशन. आणि आम्ही चप्पल नाही घातली म्हणजे घातलीच नव्हती सकाळपासून चप्पल म्हणून आता जरा अडचण होते चालायला. लांबच्या लांब चालत चाललोय म्हणून बाकी काय नाही. मित्रांनो या वर्षीचा चिंतामणी जो गणपती बनलेला आहे तो इथे बनवलेला. परेल वर्कशॉप येते इथनंच गणपती बनलेला आणि इथनं नेलेला त्या लोकांनी. बघू शकता तिथे चिंचपोकीचा चिंतामणी बनलेला तुम्ही बघू शकता. इथे गणपती बनलेला आणि इकडनं आगमन झालेलं गणपतीचं. आगमनाला मी आलो नव्हतो मित्रांनो. माझी एक्झाम होती त्या दिवशी म्हणून. नाहीतर आगमनाला पण आपण येत असतो नक्कीच. किती छान मूर्ती बघा.
नेतात भावा. लेट होता जरा पब्लिकला. चला. एवढा लेट हो होतं भावा. चला. मित्रांनो रोडनी चालता एक गणपती दिसला आम्हाला. त्याचं दर्शन घ्यायला चाललो आता आम्ही. चला. हॅलो माईक चेक. गणपती बाप्पा मोरया. मोरया. छोट्या मुलांना पण खूप आवड असते गणपती येतात तेव्हा. ते खूप खुश होते. आता आम्हाला बोलवते दादा इकडे लाईव्ह दर्शन घे. खूप आनंदात असतात सगळे. 10 दिवस खूप आनंदाचे असतात हे मित्रांनो. खूप मजा येते. ज्यांच्या घरी गणपती बसतो त्यांना तर अजून मजा येते. परेलच्या राजाला खूप लाईन आहे मित्रांनो. आपलं तर झालंय पटकन. मित्रांनो परेलच्या हायवेला जेवढे गणपती आहेत तेवढे सगळे करून झालेलं आहे आम्ही आता. मित्रांनो आता आम्ही परेल स्टेशनला पोचलेलो आहे. येताना तर आलोच चालत. आता ट्रेननी चाललोय. जाताना पोरं रडतात. हा जाताना पोरं रडतायत. पोरांचे पाय दुखायला लागलेत. पाठची पाठच्या पोरांचे पाय दुखायला लागलेत. म्हणून आता आम्ही ट्रेननी चाललोय 2 स्टेशनसाठी. 2च ना. हा 2 स्टेशनसाठी आता ट्रेननी चाललोय. तर मित्रांनो आता आपण परत चिंचपोकळी स्टेशनला आलेलो आहे. आकाशचा मित्र आहे आमच्यासोबत. त्याला दर्शन हवं होतं चिंतामणीचं. म्हणून त्याचं पण दर्शन होईल आणि आपलं पण परत एकदा दर्शन होईल. आरती भेटली तर बघू आता. मित्रांनो मस्त 2 वेळा दर्शन झालेलं आहे आमचं. सकाळी एकदा आणि आता संध्याकाळी एकदा. लाईन तर खूप आहे. तुम्ही बघू शकता मागे पण खूप गर्दी झालेली आहे. आमचं खूप मस्त दर्शन झालेलं आहे 2 वेळा. 3 वेळा तो एक मोठी पाण्याची बॉटल. मित्रांनो चिंचपोकळीमध्ये एक दुकान आहे. काकींचं नाव कविता आहे आणि खूप भारी वडापाव आहे. टेस्ट बीस सगळे एक नंबर आहे. खूप मस्त टेस्ट आहे. आम्ही वडापाव समोसा खूप मस्त नाश्ता झालेला आहे. आधी पण आम्ही यायचो. दुसरे यूट्यूबर पण आलेले तिथे. तुम्ही मागे बघू शकता. ते पण व्हिडिओ बनवत आहेत. खूप भारी टेस्ट होती. कसा होता नाश्ता आकाश? नाश्ता एक नंबर होता. मित्रांनो आम्ही दरवर्षी चिंतामणीला येत असतो. म्हणून आम्हाला सगळ्या फेमस ठिकाणं माहिती आहे तिथली की कुठे आम्हाला चांगलं खायला भेटेल अशा गोष्टी. आणि सोहम आणि ते पण असतात. ते तर इथले स्थायिकच आहे. सोहम इथे मागच्याच बिल्डिंगमध्ये राहतो म्हणून त्याला सगळं माहिती आहे इथे कुठे चांगल्या गोष्टी भेटतात खायला. इथे कोक फ्लूटवाला आहे आणि इथे मागे वडापाव आले आहेत इथे मागे. म्हणून खूप माहिती आहे आम्हाला सोहममुळे आणि आकाशमुळे. ते गोष्टी आहेत खायला एक्सप्लोअर करायला. त्यावर पण एक प्रॉपर व्हिडिओ बनवू शकते. विचार चालला आहे आता बघू. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की फूड ब्लॉगिंग केलं तर आवडेल का तुम्हाला? हो आवडेल, नक्की आवडेल. हां आकाश शेट्ट बोलते आवडेल. बघू आता. निवांत बसलेलं आहे. सकाळपासून खूप चालत होतो. सगळ्यांचे पाय दुखत आहेत जरा. पण आता आम्ही पण निघतोय. खूप दमलो आहे. आता परत उद्या ऑफिसला जायचं आहे. आकाश शेट खूप खूप धन्यवाद तुमचे. दरवर्षी तुम्ही आम्हाला असा सपोर्ट करताय. आणि सोहमचे पण खूप खूप आभार. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे. सोहमला परत ड्युटी लागलेली आहे. त्याच्या मित्रांनी फोन केला त्याला दर्शन हवं. दिवसभर आता त्याचं तेच चालू आहे. जो तो येतोय त्याला फोन लावतोय दर्शन हवं. खूप गर्दी झाली आहे बघा. मित्रांनो आता आम्ही ठाण्याला पोचलेलो आहे. खूप गर्दी होती ट्रेनला पण. सगळे दर्शनाला गेलेले मुंबईला.
आणि आमच्या दोघांचे फोन स्विच ऑफ झालेले आहेत, आकाशचा पण माझा पण. गौरेशच्या फोनमधनं व्हिडिओ बनवतोय. आपली ट्रेन पण आलेली आहे. आकाश आणि गौरेश दिघ्याला उतरतील आणि मी ऐरोलीला उतरे. खूप दमलो आता. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. चला बाय बाय.